मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज चौथा दिवस. प्रकृती खालावून देखील आंदोलनावर जरांगे ठाम. जालन्याचे खासदार कल्याण काळेंनी घेतली मनोज जरांगेंची भेट. जरांगेंच्या मागण्यांबाबत सरकारशी चर्चा करणार असल्याची काळेंची प्रतिक्रिया. किरीट सोमय्या जालना, परभणी आणि लातूर दौऱ्यावर. जन्म प्रमाणपत्र घोटाळा संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती. रायगडमध्ये सूरज चव्हाणांच्या टीकेनंतर शिवसेना कार्यकर्ते आक्रमक. राष्ट्रवादी रायगड जिल्ह्यात भाजप आणि सेनेला हायजॅक करण्याचं काम करतंय, कार्यकर्त्यांचा आरोप. शिवसेनेचे डहाणू विधानसभेचे समन्वयक अशोक धोडींच्या बेपत्ता झालेल्या दिवशीचा गाडीचा व्हिडिओ समोर. गाडी गुजरातच्या बाजूने गेल्याचं सीसीटीव्हीत कैद. सीसीटीव्हीपासून अवघ्या 1 किलोमीटर अंतरावर त्यांचं अपहरण. कुटुंबियांचा आरोप. नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा वाद सुरूच असताना नाशिकात गिरीश महाजनांच्या अभिनंदनाचे बॅनर्स झळकले. महाजनांचं होर्डिंग लागल्यानं शहरात चर्चा. धाराशिवमध्ये एसटी दरवाढी विरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाचं चक्काजाम आंदोलन. खासदार ओमराजे निंबाळकर आणि आमदार कैलास पाटलांचा देखील आंदोलनामध्ये सहभाग. नांदेडच्या मध्यवर्ती बस स्थानकासमोर ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन. एसटीची भाडेवाढ रद्द करावी, अन्यथा तीव्र आंदोलन करू, ठाकरे सेनेचा इशारा. धनंजय देशमुख आंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटलांच्या भेटीला. धनंजय देशमुख आज जरांगे यांच्या सामूहिक आमरण उपोषणात सहभागी होणार. नागपुरातील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या शताब्दी महोत्सवाचे समारंभ. महोत्सवाच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह केंद्रीय मंत्री नितीन गडकरी देखील राहणार उपस्थित. कोल्हापूरमध्ये बांगलादेशी घुसखोरांविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक. सरकारने घुसखोरांना तातडीनं हाकलवून काढावं, कोल्हापुरातील हिंदुत्ववादी संघटनांची मागणी. अहिल्यानगर शहरासह जिल्ह्यात शिवसेना ठाकरे गटाला धक्का बसण्याची शक्यता. ठाकरे गटाचे माजी नगरसेवक आणि झेडपी सदस्य शिवसेनेत प्रवेश करण्याच्या तयारीत, तर अंबादास दानवेंकडून नाराज पदाधिकाऱ्यांच्या मनधरणीचा प्रयत्न. गडचिरोलीमधून मलेरिया हद्दपारीसाठी विशेष कृती दल स्थापन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश. डॉक्टर अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली 9 सदस्यांचं कृती दल स्थापन होणार. आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी गोंदियात होणाऱ्या कचारगड यात्रेला घेतला आढावा. 10 फेब्रुवारीपासून यात्रेला सुरुवात होणार. कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या वतीनं देण्यात येणाऱ्या जनस्थान पुरस्काराची घोषणा. यंदाचा पुरस्कार मराठी नाटककार सतीश आळेकर यांना जाहीर. धुळे ग्रामीण तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकाऱ्याला मारहाण. शासकीय अधिकाऱ्यांवर होणारे अत्याचार तसेच इतर समस्या घेऊन आंबेडकर संघटनेच्या वतीनं शहरात मोर्चा. भिवंडीमधील दाभाड गावात अनधिकृत भिंती तोडण्याला स्थानिकांचा विरोध. यावेळी नागरिक आणि पोलिसांमध्ये झटापट. व्हिडिओ आला समोर. अहिल्यानगरमधील पारनेर सहकारी साखर कारखाना आणि बचाव कृती समिती आणि शेतकऱ्यांचं आमरण उपोषण. पारनेर सहकारी साखर कारखाना विक्री प्रकरणात एसआयटी नेमण्याची मागणी. यवतमाळच्या दिग्रसमध्ये रास्ता रोको आंदोलन. सरसकट कर्जमाफीसह अनेक मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक. जालन्यामध्ये विद्युत तार दुचाकीवर पडल्यामुळे दुचाकीला आग. आगीत दुचाकीस्वाराचा मृत्यू. भिवंडीमधील पच्छापूर रस्त्यावर चालत्या ट्रकनं घेतला पेट. शॉर्ट सर्किटमुळे घटना झाल्याची माहिती. चालकानं वेळीच ट्रकमधून खाली उडी मारल्यामुळे मोठा अनर्थ टळला. पुण्यात ग्रामीण पोलिसांकडून अट्टल घरफोडी करणारा चोरास अटक. आरोपी चोऱ्या करून अलिशान गाड्यांमधून फिरायचा. वाशिमच्या रिसोड शहरात एका हॉटेलला आग लागल्याची घटना.
आगीच्या घटनेत संपूर्ण हॉटेल जळून खाक. घटनेत कोणतीही जीवितहानी नसल्याची माहिती, मात्र आगीचं कारण अजूनही अस्पष्ट. सोलापूरमध्ये जीबीएसचे आणखी 2 संशयित रुग्णांचं सॅम्पल महानगरपालिकेच्या आरोग्य विभागानं तपासणीसाठी पाठवलं. चौदा वर्षीय मुलाची बंदुकीनं गोळी झाडून आत्महत्या. सोलापूरच्या माढ्यातील आढे गावातील घटना. आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट. राजधानी साताऱ्यातील वाघनखांचा मुक्काम अवघ्या 3 दिवसांचा. 31 जानेवारीला वाघनख नागपूरला रवाना होणार. 4,20,000 लोकांनी अनुभवला छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.